हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंना दादांना तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत। तर आज आहे गणपतीचा 7वा दिवस। तर आज आहे आमचं जेवण। तर आता चाललोय आहे आम्ही आरतीला। छकूच्या पप्पाचं आवरलं का? पप्पा आवरलं का? तर बघा इकडे तयार झालेले आहेत आवरून बिवरून। तर चला आता छकू चल ना। छकू तुझं नाही आवरलं का? तर बघा इकडे छकूचा अभ्यास काल दादाचा पूर्ण नव्हता झाला, आज छकूचा पूर्ण नाही झाला। तर चला हे बाई नंतर कर आल्यावर चल तिथं जेवायला वाढायला बिडायला चला। तर चला आता आरतीला जाऊ आपण। प्रसाद ठेव बाप्पांना। तर चला छकुनी प्रसाद ठेवून घेतलाय। इकडे आत्याबाई आज लवकरच आलेले आहेत। हा काय झाले काय शाने आज आत्याबाईने हार पण आणलाय बघा, हार पण घालून घेतलाय। तर चला सगळे आले का आरतीला? अजून जिजाकी त्यांनी यायच्या बाकी आहेत। आज नीटनेटका लावा साऊंड। इथं जेवण आणून ठेवलेलं आहे आणि आज काकू आजी म्हणतात का मी कॅमेरा धरते तुम्ही आरती घ्या। आता आम्ही आज आरती घेणार आहे। काकू आजी कॅमेरा धरणार आहे आज। काय काकू आजी कधी यायचं का मग कॅमेरा आपला धरायला? तर बघा असं आहे सगळं। आज आरती कविता ताई घेणार आहे कारण की जोडी होतो, पण आम्ही सगळ्यात पहिल्यांदा घेतली होती म्हणून म्हणलं चला कविता ताईला द्यावा। त्यांचा जोडी त्यांच्या सोबत नाहीये पण त्यांना दिलेली आरती। कोणाचा आयुष मोदक घेऊ? तुमचे काय मला बाळा हा दे। शकू आपली खिरापत वाट चमचा नाही आणला का? नको चमचा लय बारीक नको, हातानेच बरं आहे, मोठं देता येत आहे। मग कोणाचा आहे लाडू? बघा जिजाकीने लाडू आणलेला आहे प्रसाद। आरती कोणा पण आलेले आहेत लवकर। चला आता पंक्ती पाडणार आहे जेवायला, तुम्ही पण या सगळे जेवायला। आका मावशीची बहीण पण आलेली आहे पुण्यावरून। बघा इकडं गणपती बाप्पाला पण म्हणजे प्रसाद ठेवलेला आहे। तर असा मेनू आहे आपला आणि इकडं आता पंक्ती पण पडलेल्या आहेत बघा। तर इकडं सगळे माणसं जेवण झाल्याच्या नंतर मी पण कविता ताई आम्ही दोघी तिघी जणी राहिलो होतो। तर आम्ही जेवून घेतला आणि घरी इकडं मग सगळे डबे घेऊन आलो भांडे घासायसाठी। बघा मुलाचा भांडे बिंडे सगळे घासून घेऊ। तर इथं या डब्यांमध्ये थोडं राहिलं होतं बघा काय काय राहिलं होतं ते। तर लय काही नव्हतं उरलं, थोडं थोडंच होतं आपलं म्हणजे मापात झालं होतं सगळं। एवढ्या पुऱ्या राहिल्यात आणि इकडे एवढा भात पण आहे। पिशवी आणा बरं एक भात। इथं एवढे गुलाबजांबू राहिलेत म्हणजे मापातच झाले बघा सगळं। फक्त मटकीची भाजी थोडी जादा राहिलेली आहे इकडं बघा, मटकीची भाजी एवढी राहिली। तर आता आहे ना थोडं नाणी आजीला देते, गावात दीदीला चरला देते उसळ आणि ही मटकीची भाजी पण। तर भेटू नंतरच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट। गणपती बाप्पा मोरया।